नमस्कार, मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची कविता. परवा बीडच्या सरकारी रुग्णालयामध्ये दवाखान्यामध्ये एक घटना घडली आणि या घटनेमध्ये ज्या भगिनीचं सीझर झालं होतं त्या सीझरमध्ये टाके देताना एका डॉक्टर महाशयानं त्याच्यामध्ये स्वतःचे हँडग्लोव्ज आणि काही टिश्यू पेपर हे विसरून तसेच राहिले आणि टाके देऊन टाकले. आणि नंतर त्या भगिनीला, त्या माऊलीला वेदना सुरू झाल्या. शेवटी ससूनपर्यंत गाठावं लागलं हॉस्पिटल. हे सगळ्यांनी सोशल मीडियावर पाहिलं. त्याच्यावर प्रतिक्रिया जनतेच्या उमटल्या. काय म्हणावं या वृत्तीला, काय म्हणावं या डॉक्टराला, कसे तयार झाले हे, कोणत्या साच्यातून तयार झाले आणि हे कशाचं द्योतक आहे, हे कशाचं फळ आहे, असे डॉक्टर किती दिवस तयार होणार, असे पेपर किती दिवस फुटणार, त्याच्यावरचं माझं हे काव्य आहे की भोगावं कोणाला लागतंय, त्या डॉक्टरांना नाही, त्यांच्याकडून जे विलाज करून घेतात त्यांना भोगावं लागतंय. आणि मग त्या निरापराधाचा काय दोष, त्या जनतेचा काय दोष. ऐकूया. त्या डॉक्टरांची सनद रद्द करा. नुसतं निलंबित करू नका, चौकशीच्या नोटिसा देऊ नका, त्यांना पाठीशी घालू नका आणि पुन्हा उदो करू नका. या खोट्या डॉक्टरांचा, बोगस डॉक्टरांचा, बोगसच म्हणावं लागेल. कागदोपत्री डिग्री घेतली म्हणजे काही प्रॅक्टिकल ज्ञान त्याला आलंय थोडंच. आणि म्हणून ऐकूया. त्या डॉक्टरांची सनद रद्द करा. डॉक्टरांच्या हलगर्जीपणाच्या बातम्या सोशल मीडियावर पसरू लागल्यात. डॉक्टरांच्या हलगर्जीपणाच्या बातम्या सोशल मीडियावर पसरू लागल्यात आणि ऑपरेशन करताना घेतलेल्या वस्तू रुग्णाच्या पोटात विसरू लागल्यात. विशेष करून सरकारी दवाखान्यात अशा घटना घडत आहेत. पैशाअभावी तिकडे गेलेली माणसं मृत्युमुखी पडत आहेत. विलाजासाठी पैसे नाहीत म्हणूनच सरकारकडे जाईल ना, मायबाप सरकारकडं दवाखान्यात. आणि तिथं जर असं घडायलं तर मग तिथं डॉक्टर कोण आहेत बघा. काही डॉक्टर पेपर फुटीतले तर काही मार्कांच्या सुटीतले आहेत. परखड लिहितो मी, मात्र वास्तव लिहितो. कशामुळं सूट असावी मार्कामध्ये? काय सवलती द्यायच्यात ते द्या ना, कोण नाही म्हणतंय. काय शिष्यवृत्त्या द्यायच्यात ते द्या, त्यांना सुखसोयी द्या, त्यांना मोफत क्लासेस द्या. पण तरीसुद्धा मार्कात सवलत कशामुळं, कशासाठी, याचं उत्तर कोणाकडेच नाही आहे. आणि मग डॉक्टर कसे तयार होणार? स्पर्धा जी घ्यायची आहे, स्पर्धा परीक्षेची, ती अगदी समान पर्सेंटेजनं घ्यायला पाहिजे. स्पर्धेमध्ये समान हक्क असला पाहिजे प्रत्येकाला. त्याला वेगळी कॅटेगरी, वेगळी वर्गवारी नकोय. सवलती द्या परंतु मार्कात नको. काही डॉक्टर पेपर फुटीत तर काही मार्काच्या सुटीत झालेत आणि सरकारी नोकरीत खाजगी प्रॅक्टिस करून काही जण लोकांना लुटीत आलेत. नीम हाकीम खत्रे जान असं वैद्यकीय क्षेत्रात होत आहे. रोजच एखादी तरी अशी बातमी वर्तमानपत्रात येत आहे. पेशंटच्या जीवाशी खेळणाऱ्यांना नुसती नोटीस देऊन भागतं काय? त्या जिल्हा शल्य चिकित्सकाची बाईट ऐकली म्हणले आम्ही नोटीस दिली, चौकशी सुरू केली. अरे, नोटीस देऊन भागतं का नुसतं? त्याची सनद रद्द करा, त्याला निलंबित करू नका, बडतर्फ करा. पेशंटच्या जीवाशी खेळणाऱ्यांना नुसती नोटीस देऊन भागतं काय? आणि स्वतःवर असा प्रसंग आला तर एवढं भावनाशून्य कुणी वागतं काय सांगा? निलंबनाऐवजी बडतर्फ करून दोषीवर कारवाई झाली पाहिजे आणि कुणाच्या प्राणाशी खेळणाराची सनद रद्द करण्यात आली पाहिजे. हे माझं वैयक्तिक आणि ठाम मत आहे. धन्यवाद.